अशोक वनातील झाडाला कुणी जर त्या ठिकाणी हात लावला तर त्याचा हात तोडल्या जात होता. कुणी जर ब्रह शब्द बोलला तर त्याच्या थोबाडीमध्ये दिल्या जात होती. एवढंच नाहीये, मग महाराजांनी सांगितलंय 7 वन आहे. ननंदवन, आनंदवन, कुंजवन, वृंदावन, चैत्रवन, खांडवन, ताडवन, सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारा अशोकवन आहे. आणि अशोकवनावर जीव की प्राण राजा रावणाचा होता. लंकेच्या भोवताली समुद्राचा चौकडून वेढा होता. त्यामध्ये लंका नावाचा पर्वत आणि त्या लंका नावाच्या पर्वताच्या दरीत राण्याच्या महालातूनच फक्त भुयारातूनच त्या अशोकवनामध्ये जाता येत होतं. इतर कुठूनही जाता येत नव्हतं. अशा प्रकारचा बंदोबस्त, कडक बंदोबस्त करणारा राजा रावण आहे. सूर आणि असुर, सूर म्हणजे देव, असुर म्हणजे राक्षस. यालाही तिथं अशोकवनामध्ये जाता येता येत नव्हतं. असं दुर्गम म्हणजे दुर्मिळ अशा प्रकारचं असणारं ते राजा रावणाचं अशोकवनाला फक्त राण्याच्या महालातूनच रस्ता होता, भुयार होतो. तिथला तो दगड सरकिल्याच्या नंतरच जाता येता येत होतं. जसं काही आळंदीच्या ठिकाणी नंदीच्या खाली एक स्फटिक नावाची शिळ आहे आणि ती शिळ बाजूला सारल्याच्या नंतरच खरं माऊलीची समाधी पाहता येते. त्याप्रमाणे राजा रावण दक्षही होता आणि सावधही होता. दक्ष म्हणजे विचक्षणपणा, हुशारपणा आणि सतत सावधान राहणं, जागरूक राहणं हे रावणाचं असं कार्य होतं. आणि त्यामुळं कधी कधी रावण फिरायला म्हणून यायचा. तो अशोकवनाच्या ठिकाणी थांबायचा आणि एका झाडाला 10 राखणदार होते. असा राजा रावणाचा प्राण त्या झाडावर होता, म्हणजे वृक्षावर होता. महाराज बोलतात त्या अशोक नावाच्या वनामध्ये सीता अशा प्रकारची असणारी अशोक वनाच्या झाडाखाली बसलेली आहे. सीतेला लांबूनच हनुमंतरायाने पाहिलेलं आहे. सीता ही प्रभूची चित्तशक्ती आहे. सीता ही प्रभूची माया आहे. सीता ही देवाची प्रकृती आहे. आणि अशा प्रकारची प्रकृती चित्तशक्ती ही सीता मारुती रायाने भगवत भक्ताने पाहिली, म्हणजे साधूने पाहिली. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, अशी अवस्था मारुती रायाला दिसली. बाह्य दृष्टीने सीता पाहायचं म्हटलं तर सीतेच्या अंगावर सगळी धूळ आहे, मळ आहे. अशा प्रकारचे वस्त्र त्या ठिकाणी मळकुटी आहेत, तेलकट झालेली आहे. अंतकरणामध्ये पाहायचं म्हटलं तर सीताचं मन निर्मळ आहे. कशामुळे? प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केल्यामुळे निर्मळ आहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, ही अवस्था सीतेची होती. निर्मळ चित्त कशाने होत? भगवंताचं चिंतन केलेले. चिंतने चिंतने तद्रूपता ही अवस्था सीतेची झालेली आहे.
बाह्य दृष्टीने सीता ही दुःखी दिसू लागलेली आहे, पण अंतर्दृष्टीने त्या सीतेला परमानंदाची प्राप्ती झालेली आहे. बाह्य दृष्टीने अत्यंत दुःखाची निवृत्ती झालेली आहे, पण दिसायला जरी तसं असेल सीता ही म्लान वदन आहे. डोक्याचे केस त्या ठिकाणी अस्तव्यस्त आहेत, केसाचा गुतुडा झालाय, अंगावर मळ घाम आणि धूळ साचलेली आहे. परंतु अंतकरणामध्ये प्रभूचं चिंतन असल्यामुळे राम म्हणायाशी गेलो किंवा देव होऊन या ठेलो, राम म्हणता रामची होईजे, मन हे राम झाले, प्रावर्तिक रसुली कशी निवृत्तीशी आली, ही अवस्था सीतेची झाली. बाह्य दृष्टीने सीता ही कृष्य झालेली आहे, वाळलेल्या लाकडाप्रमाणे आहे, करपून गेल्यासारखं शरीर दिसतंय, पण अंतकरणामध्ये धष्टपुष्ट आहे. का? नामस्मरण आहे. नामस्मरण हे अमृतापेक्षा गोड आहे. अमृताची गोडी तुझ्या भजनात, जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृतात आहे अशी फिके पुढे. हे सीतेच्या ध्यानात मनात चिंतनात अमृत असल्यामुळे सीता ही धष्टपुष्ट होती. बाह्य दृष्टीने पाहायचं जर म्हटलं तर सीता दुःखी आहे, अंतकरणामध्ये सीता सुखी आहे. हे मारुती राया पाहू लागला.